बरं, तर आपण या सगळ्या गप्पा मारल्या आहेत, पण मुद्दा हा होता आपला की होळी स्पेशल गप्पा मारायला इकडे आपण आलो होतो, हो ना? त्याच्या व्यतिरिक्त आम्ही सगळं केलंय. सो हाय, मी दर्शना तांबोळी आणि माझ्यासोबत आहे आज स्वानंदी बेर्डे आणि संस्कृती बालगुडे. त्या खूप छान दिसत आहेत दोघी जणी आज, पण इतका वेळ फार मी त्यांना नाही छान दिसू देणार आहे, कारण जसं मी तुम्हाला म्हटलं आपला होळी स्पेशल इंटरव्ह्यू आहे. सो येस, हॅपी होली, हॅपी होली, हॅपी होली. थांब, आधी ते दुसरं लावते. हॅपी होली. आता मी पण लावणार. थोडंच बघ, 2 बोट आहेत. केवढा आहे तो रंग? अरे थोडं थोडं सगळीकडे लावायचं आहे. अरे अरे, कसली भारी दिसते बाई. आता अजून जास्त चांगली. थोडंसं मी थोडं थोडं लावलंय, खूप थोडं लावलंय. मला स्किन नाही, स्किन तुला माहिती आहे. अरे होळीला हे सगळं चालतं ना, स्किन. वा वा वा, किती प्रामाणिकपणे लावतात. नाक, एक कुठला नाक आहे. बरं, काय केलं तुम्ही? मी सगळीकडे असा रंग लावलाय तू चेहऱ्याला आणि छान दिसतेस तू आता. 2 हिरवी बोट, 2 गुलाबी बोट, खूप भारी दिसतात दोघी जणी. जरा होळीच्या गप्पा मारूयात आपण. जसं आता हो हो, माझ्यासोबत तुम्ही इतक्या आवडीने खेळलात थोडे थोडे रंग. तुम्हाला खऱ्या आयुष्यात किती आवडतं रंग खेळायला? मला प्रचंड आवडते रंगपंचमी. मला ते अट्रॅक्शनच आहे, म्हणजे पाणी पिणी आणि मग एकमेकांवर ते पिचकारी आणि मग त्याच्यामध्ये होणाऱ्या त्या प्रँक्स आणि मग आता हिच्यावर किंवा याच्यावर कसा तो फुगा फोडायचा किंवा किती रंग आणायचे आणि ते भिजणं आणि तो माहोलच मला खूप आवडतो. पण मी खूप वर्षात खेळलेली नाही आहे रंगपंचमी, सो आय मिस इट. म्हणजे जाणार आहे तुला यावर्षी रंगपंचमी? कुठे? बदला आणि सगळं आपण मस्त एक काय बदला. मला सिनेमाबद्दल बोलत होती. वा. नाही पण एकतर मुळात काय माहिती, करिअरच्या त्या नादात आणि ना असं या सगळ्यात मला नाही झालं ते. आणि बऱ्याचदा खूप इंडस्ट्रीच्या पण असतात आपल्या रंगपंचम्या, पण मला समहाव तिथे कधी असं वाटलं नाही की आपण जाऊ शकतो, किंवा मी ऑलरेडी एकदम सोशली ऑकवर्ड असते कधी कधी, तर त्यामुळे मला तिथे जाता नाही येणार. म्हणजे म्हणजे माझे फ्रेंड्स असतील तर मीच कहर करेन असं मला वाटतं. आणि व्हेरी प्लेफुल अबाउट दिस. मला प्रचंड आवडते. स्वानंदीला किती आवडते? मला खूप, म्हणजे मी माझे 12वीचे बोट चालू होते तेव्हा पण मी रंगपंचमी खेळायला गेलेले. मला इतकं आवडतं. आणि बेसिकली मी हॉस्टेलला होते 7 वर्ष लहानपणी, 1st to 7th. सो माझा हाफ ऑफ द टाईम तिथेच गेला आहे. पण माझ्याकडे सिलेक्टिव्ह आहेत होळीचे, ते खूप स्पेशल आहेत. सो लहानपणी मी होळीला जायचे खाली खेळायला आणि दादा असायचा, पण त्याच्याहून जास्त मीच मस्ती करून यायचे. अख्खा मी ना लिटरली स्वतःवर पाणी ओतून घेणार, रंग उडवून घेणार आणि नंतर असं घरात घुसलो की मम्मा घरातच घेत नाही. मग पप्पा यायचे, पप्पा बोलायचे जाऊ दे ग, लहान आहे, खेळू दे. म्हणजे अरे ती भिजून आली आहे, अख्खी सर्दी येईल, खोकला येईल, बघून घेईन मी, तुझा आंघोळ कर. मग तसं आम्ही जायचो. मग नंतर काका काकीकडे जायचो, तर ते ना 8th फ्लोअरला राहायचे. आणि आमचं बेसिकली ते म्हणजे प्लेग्राऊंड, म्हणजे मधला जो एरिया असतो बिल्डिंगचा तिथे होतं. तो सगळे खाली दिसायचे आणि आमच्या खाली चेअरमॅन राहायचा, आम्हालाही माहितीच नाही. आणि आम्ही ते सगळे अख्खे बादलीभर ते सगळे खाली घेऊन गेलो आणि सगळ्यांवर मारायला लागलो. आणि नेमकं चेअरमॅनवर मारलं आणि ते आम्हाला माहीत नाही तो चेअरमॅन, त्याने आम्हाला बघितलं आणि मी पळालो. ठीक आहे. मग थोड्या वेळानंतर आम्ही दोघं, म्हणजे चेअरमॅन आणि आम्ही सगळे एकसोबत लिफ्टमध्ये, इतकं ऑकवर्ड. आणि आम्ही 8व्या मजल्यावर, ते 7व्या मजल्यावर. आणि ना 3ऱ्यावर पोचल्यानंतर तो जो भडकला, कोणाच्या घरी राहता तुम्ही, कोण आहात तुम्ही, इथे काय करताय, मला तुमच्या पॅरेंट्सला भेटायचं हे आणि ते. आणि नंतर मला कळलं की ते चेअरमॅन होते. त्यानंतर मग असे खूप किस्से आहेत आमच्या. पण ते लहान असताना आपण गच्चीवरनं किंवा घराच्या बाल्कनीतनं फुगे विगे मारायचं, तुम्ही असं केलंय दोघींनी? हो, आणि मी खाल्लेलं पण आहे मार. हो. म्हणजे मी पण मारलंय लोकांना, पण माझा कधी आयुष्यात नेम बसला नाही कोणाला. लेम होते मी त्या बाबतीत. पण मी मार खाल्ला एकदा, म्हणजे असं त्याच दिवशी असं वगैरे जाताना असा एकदम असा रपटकीने असा पाठीवर पडला होता, मला चांगलं आठवतंय. आणि मी वरती बघते की कोण आहे यार, बरोबर. असं वाईट वाटलं होतं मला की असं कुठे पाठीवर वार करायचा, पण कोणीच दिसलं नाही. त्यामुळे मी मारलेले पण ते आलं परत माझ्या. पण त्यालाच स्किल्स म्हणतात ना, तुम्ही दिसत नाही तरी तुम्ही मारताय. ते जमलं नाही हे मी सांगितलं, क्लिअर केलं. स्वानंदी, तू असं कधी फुगे वेगे मारलेत का? खूप खूप खूप, म्हणजे काका काकीकडे जेव्हा मी राहायचो तेव्हा खूप मारलेत, खूप छळले लोकांना. पण 2 वर्ष जेव्हा मी खेळले नाही ते सगळं माझ्यावर पलटलं उलटं.
म्हणजे मी जिमवरनं जाते आणि ना माझा फोनमध्ये लक्ष आणि ना दिसतं आहे त्या रस्त्यावर की फुगे फोडलेत, पाण्याचे जे स्प्लॅशेस आहेत, पण मला वाटलं ते झालं असेल. मी चालते आणि धड दिशी इथून एक तिथून मारते. मी जे पळाले म्हणजे मी बाजूला पण लक्ष गेलेलं नाही माझं. मी कोण कुठे कारण थांबले तर अजून मारतील, मी पळाले. खूप मार पण खाल्लाय, पण ठीक आहे, मज्जा. होळी म्हटलं की ती पुरणपोळी तुपात बुडवलेली वगैरे असं सगळं काय काय असतं ना होळीच्या दिवशी. किती आवडते पुरणपोळी, बनवता येते का? मी खाण्याचं काम करते हे मी आधीही क्लिअर केलेलं आहे रात्रीच्या बऱ्याच इंटरव्ह्यूजमध्ये, त्यामुळे हा प्रश्न माझ्यासाठी नाहीच आहे मुळात. मला खूप आवडते, मला पुरणपोळी आवडते, मला बेसिकली पुरणपोळी पण आवडते आणि मला तो भात आमटी ओ गॉड फेवरेट. म्हणजे माझ्या मम्मीला माहिती आहे की म्हणजे तो एक चीट डे असतोच आमच्याकडे की आणि ना मुद्दा असा आहे की ती पुरणपोळी आहे ना ती शिळी पण कमाल लागते म्हणजे चहाव्याबरोबर. तर मला थंड दुधासोबत कधी खाल्लीस पुरणपोळी? यावर्षी म्हणजे दुधावर थंड असं पण दुधाबरोबर अमेझिंग लागते, टेस्टच वेगळं. दुधाबरोबर कमालच लागते. पण येस मला दॅट इज वन. खाण्याच्या बाबतीत तर मी सगळीकडे पुढे. तरीही इतकी बारीक आहे. आता झाली आहे पण हो चिट्टी असेल आता यावेळेस होळीच्या वेळेस. हा सो आनंदी, तुला येते का पुरणपोळी करता? कशी बनवतात पुरणपोळी? मला कशी येते माहिती आहे, आय गेस तुम्ही चपाती लाटता आणि नंतर ती पुरण बनवते घरी. म्हणजे ऍक्च्युली ते महत्वाचं नाही की चपातीच्या आपण पुरण टाकतो. पुरण कसं बनतं? बेसन असतं ना, चणा डाळ. चणा डाळ असतो बघ, सेम कलर असतो तो. ठीक आहे, मग ते तुम्ही असं काहीतरी दळता, असं गोल गोल फिरवते मग मम्मा, आणि मग असं ते सॉफ्ट सॉफ्ट मिक्सचर बाहेर येतो, मग आपण त्याचा गोल गोल करतो. हां, मी पण म्हणून मम्मीने आता मला आजकाल बंद केलंय म्हणजे मला पुरण बनवायला, कारण ते ऑलमोस्ट अर्ध माझ्या पोटातच असतं आणि बनलेलं अर्ध असतं. पण तरी ते बनवतात, त्याचे गोळे करतात, मग ते चिकन म्हणते चपातीत ते आत टाकतात आणि मग त्याला असं करतात, लाटतात, स्टफ करतात. वाव, किती मस्त एक्सप्लेन केलंय तुम्ही दोघींनी पुरणपोळी कशी करतात. लहान असताना तू किती खेळलीस होळी? खूप. आणि मी एक्सायटेड असायचे की तर रंगपंचमी. मी एकदा स्कूलमध्ये लाल गेले होते, अशी ही पिंक कलर असतो ना तो अख्खा बरबटलेला असतो ना, निघालेला नसतो, आणि ते ॲडल्ट्रेटेड कलर्स असतात जे ज्याचा स्टेन असतो, असं अख्खं पिंक. आणि मला लाज वाटत होती कारण का सगळी मुलं अशी सगळे जाताना असं करून जात होते मला की तू रंग पण तू निघालेला नाही आहे, इतकी मी खेळले होते. आणि मला प्रचंड आवडतं. मला अजिबात OCD नाही आहे आणि मला अजिबात ती होळीच्या बाबतीत मला OCD नाहीच आहे. OCD आहे का होळीच्या बाबतीत? नाही, मी किती मारू शकते खेळ. आम्ही जे लहान होतो त्या मम्मा सेलिब्रिटी होळीला जायची ना, तर तिने फक्त एकदा नेलेलं मला, आणि मी तिथे इतका दंगा केलेला की नेक्स्ट इयरपासून तिने मला कधी नेलंच नाही आहे तिथे. त्यामुळे दोघांनाही काकीकडे सोडते आणि मी जाते, तिथे बस, तुम्ही येऊ नका माझ्यासोबत, कारण तुमची नाही ना तुम्ही कळला मला, शब्द कळला तो. नाही बट कमाल आहे. तर जरा मला कळलं की किती तुम्हाला आवडतं. यावर्षी काय प्लॅन्स आहेत होळीचे? अरे यार यावर्षी नाही ना. यावर्षी म्हणजे माझं नेमकं त्या 2 दिवसातच शूट लागलंय नेमकं. आणि तसंही मी गुलाल नाही लावणार का, लाल नाही करणार. तू चल माझ्यासोबत. ती पुण्याला येणार आहेस तिचं म्हणणं आहे. मी तर पुण्यालाच चालले. सांगणार आहे तिला, कारण माझं एकदा शूट बघायचंय फक्त. जर संपलं तर तिच्या बरोबरच जाईन मी ऑफकोर्स. प्लीज. तू वेगळेच मुद्दे काढते, थांब इकडे. होळीचं चाललंय. होळीचंच आहे. विचार करते मी, काय करू? पुण्याचा विषय काढला तू. हा मग ठीक आहे. म्हणजे ओके स्वानंदी, हा नाही, यावर्षी मला नाही खेळता येणार. सॉरी, म्हणजे मी घरीच नाहीये मुळात. अगं नाहीये घरी तर म्हणजे माझ्यासोबतच ना, असं बोल. तिचं ठरलंय, तिलाच विचार. सो आनंदी, काय प्लॅनिंगला कुठे घेऊन जाणार? जिथे नेता येईल तिथे. आम्ही ना असं कुठल्याही सोसायटीमध्ये घुसतो होळीच्या वेळी, म्हणजे इथे तरी असताना. पुण्यात माहिती नाही तसं करू देतील की नाही मला, है ना. तुमचे पुढे बाहेरची लोक काय ते म्हणजे का तुम्ही कोणात म्हणजे असं नाही खेळू देणार. ट्राय करायला ॲडव्हेंचर करू ना आपण. हा तेच ना. बरं ठीक आहे. तर ते तुमचं ॲडव्हेंचर सक्सेसफुल होईल हीच ईश्वर चरणी प्रार्थना. तर जरा जाताना एक होळी स्पेशल गाणं गाऊन द्या ना, दाखवा.
मी अरे साधारण अमिताभ ही एक्सपर्ट बच्चनच्या आहे. आवाजात गाईन मी. हा तेच हवंय रंग बरसे. ते चाललं होतं माझ्या डोक्यात नेमकं. चला गा लवकर लवकर. मला ते हे आवडतं अक्षय कुमारचं डू मी अरे किती कॉमन गाणं. रंग Let's बरसे play जास्त होली. आहे. Let's play होली त्याचं गाणं आहे. लेट्स प्ले होले. चला छान गाणं लवकर. नाही त्या गाण्यामुळे तो आविर्भावच निघून जातो होळीचा. असं कसं लेट्स प्ले होली का? अनु मल्लिकचा आवाज होता. अच्छा ओ हा चला लवकर रंग बरसे गाताय ना. रंगभरशीच गायचं का आपण? चला गा. दोघे या तू पण गाते असं नाही. हा चल गा. 5 6 7 8 रंग बरसे गा ना. भीगे चुनर तो आनंदी अगं, खूप गाणं गाते मी. अगं, गा तू ना गा गाणं ना. गायचंय. इकडे कोणीही सिंगर नाही. बरसे भीगे चुनर वाली रंग बरसे ओ रंग बरसे मला मग बलम पिचकारी हाँ गायचं. बरं. बलम पिचकारी जो तूने मुझे मारी तो सीधी सादी चोरी शराबी हो गई जीन्स पहन के जो तूने मारा ठुमका तो लट्टू पड़ोसन की भाभी हो गई. थँक गॉड जमलंय. हॅपी होली तुमच्या दोघींनाही. Happy होली. खूप एन्जॉय करा. खूप धमाल करा. सगळ्यांना हॅपी होली. एन्जॉय करा आणि ॲनिमल्सला प्लीज हर्ट करू नका. दॅट्स इट. थँक्यू. आणि सेफली होली खेळा. कोणाला त्रास देऊ नका. ओके सॉरी असं ना बोल. तुमच्या दोघींनाही हॅपी होली. धमाल करा. तुम्हाला पण